Student, today we are going to learn Standard 6 Subject Science 6th lesson, that is Substances in Daily Use. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, there are 3 things. Which 3 objects do you see in the picture? कोणते 3 objects दिसत आहेत आपल्याला? Cupboard, table and chair. How did you identify them? आणि हे तुम्ही कसं ओळखलं? तर त्यांच्या विशिष्ट अशा आकारावरून. व्हॉट मटेरियल आर दे मेड अप ऑफ? आणि त्यांच्यासाठी कोणकोणतं मटेरियल यूज करण्यात आलेलं आहे? तर कबर्ड लोखंडी आहे, टेबल जो आहे तो प्लॅस्टिकपासून तयार झालेला आहे, तर चेअर ही वूडपासून बनलेली आहे. याचाच अर्थ काय? याच्यासाठी वेगवेगळे सबस्टान्सेस यूज केलेले आहेत. मग सबस्टान्सेस म्हणजे काय? लेट्स सी. सबस्टान्सेस अँड ऑब्जेक्ट. All substances are made up of very small particles. सगळे सबस्टान्सेस हे अगदी छोट्या छोट्या कणांनी बनलेले आहेत. Objects are made up of substances. Objects have a specific shape. Their parts have a specific arrangement by which we identify them. ऑब्जेक्ट हे कशाने बनलेले आहेत? तर ते सबस्टान्सपासून तयार झालेले आहेत. यावर ज्या तुम्ही 3 थिंग्स पाहताय हे काय झाले? ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्टला विशिष्ट असा शेप असतो आणि त्या शेपवरून आपण इझिली ओळखू शकतो की हा कोणता ऑब्जेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल चेअर जरी आयर्नॉटिकल असेल, प्लॅस्टिकची असेल, वूडची असेल, तरी आपण इझिली चेअर ओळखतो, कारण तिच्या शेपवरून, आकारावरून आपण ओळखतो. टेबलही आपण त्याच्या आकारावरून ओळखतो. याचाच अर्थ काय? तर ऑब्जेक्टला एक विशिष्ट असा शेप आहे. अँड the same substances or material can be used to make many objects. Let us study some such example. एका सबस्टान्सेस पासून आपण कितीतरी वेगवेगळे ऑब्जेक्ट्स तयार करू शकतो. Let's see here. You can see in the pictures there are cotton. कॉटन हा काय आहे? सबस्टान्स आहे आणि त्याच्यापासून ह्या ज्या वेगवेगळ्या वस्तू तयार केलेल्या आहेत हे काय झाले? ऑब्जेक्ट झाले. मग कॉटनपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात? क्लोथ फायबर और थ्रेड, साडीज, हँकरचीफ, मॅट्रेस, पिलो एक्सेट्रा. खूप सगळ्या वस्तू कॉटनपासून तयार होतात. मग कॉटन हे काय आहे? सबस्टान्स आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या साडीज, फायबर्स, थ्रेड ह्या काय झाल्या? तर ऑब्जेक्ट्स झाले. तसंच आपण जर आयर्नचं एक्झाम्पल घेतलं तर आयर्न हा सबस्टान्स आहे आणि त्याच्यापासून कन्स्ट्रक्शनमध्ये वापरले जाणारे स्टील बार, ग्रिडल्स, पार्ट ऑफ ॲटोमोबाईल, इलेक्ट्रिक पोल, टेबल्स, कबर्ड हे सगळे काय झाले? तर ऑब्जेक्ट आहेत. अँड बाय स्टडिंग द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टान्सेस वी कॅन सिलेक्ट सबस्टान्सेस सुटेबल फॉर अ पर्पज. आणि हे जे काही सबस्टान्सेस आहेत तर त्यांच्या प्रॉपर्टीजवरून आपण ठरवतो की कोणता सबस्टान्स हा कोणतं ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी वापरायचा. यू कॅन सी हिअर दी वूड इज सबस्टान्स. वूड काय आहे? सबस्टान्स आहे आणि वूडपासून बनवलेल्या ह्या वेगवेगळ्या थिंग्स ज्या आहेत तर हे काय झाले? ऑब्जेक्ट झाले. ऑब्जेक्टला विशिष्ट असा शेप आहे, सबस्टान्सला विशिष्ट असा शेप नसतो. तर प्लॅस्टिक हा सबस्टान्स आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्या ज्या काही थिंग्स आहेत सगळ्या तर या काय झाल्या? ऑब्जेक्ट्स झाल्या. Then next point is natural substances. Substances available in nature are called natural substances. निसर्गामध्ये आढळून येणारे जे काही सबस्टान्सेस असतात त्यांना आपण काय म्हणतो? तर नॅचरल सबस्टान्सेस म्हणतो. अँड सबस्टान्सेस ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड बायोटिक सबस्टान्सेस. जे सबस्टान्सेस आपल्याला सजीव वस्तूंपासून मिळतात त्यांना आपण काय म्हणतो? तर बायोटिक सबस्टान्सेस असं म्हणतो. याच्यामध्येही नॅचरल सबस्टान्सेसचे 2 टाईप्स आहेत, बायोटिक सबस्टान्सेस अँड अबायोटिक सबस्टान्सेस. द सबस्टान्सेस दॅट आर नॉट ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स दे आर कॉल्ड अबायोटिक सबस्टान्सेस. ज्या वस्तू निर्जीव वस्तूंपासून आपल्याला जे सबस्टान्सेस मिळतात त्यांना आपण अबायोटिक थिंग्स म्हणतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर स्टोन, क्ले ह्या काय झाल्या? निर्जीव थिंग झाल्या त्यांच्यापासून. तर ते जे सबस्टान्सेस आहेत त्यांना आपण अबायोटिक सबस्टान्सेस म्हणतो. तर बायोटिक सबस्टान्सेस कोणते झाले मग? कॉटन, वूड अँड
leaves are the biotic substances. The biotic substances again have a two type. Biotic substances परत दोन टाइप पडतात. फर्स्ट ॲनिमल ओरिजिन सबस्टान्सेस, लेदर अँड वूड. ॲनिमल ओरिजिन सबस्टान्सेस म्हणजे ॲनिमलपासून जे सबस्टान्सेस तयार होतात त्यांना काय म्हणतो आपण, तर ॲनिमल ओरिजिन सबस्टान्सेस म्हणतो. नेक्स्ट दी प्लांट ओरिजिन सबस्टान्सेस, फॉर एक्झाम्पल ज्यूट अँड कॉटन. प्लांटपासून मिळणारे जे सबस्टान्सेस आहेत त्यांना आपण काय म्हणतो, तर प्लांट ओरिजिन सबस्टान्सेस म्हणतो. नेक्स्ट मॅनमेड सबस्टान्सेस. देअर आर मेन टू टाइप ऑफ सबस्टान्सेस. फर्स्ट इज नॅचरल सबस्टान्सेस विच वी ऑलरेडी सॉ, जो आपण अगोदरच पाहिलेला आहे. अँड सेकंड इज मॅनमेड सबस्टान्सेस. देन व्हॉट इज मॅनमेड सबस्टान्सेस. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या थिंग्स आहेत. चेअर, पेन, रेनकोट, कॉकरीज, पिलो, ब्रूम. ऑल दीज सबस्टान्सेस आर मॅनमेड सबस्टान्सेस. हे सगळे मानवाने तयार केलेले आहेत. निसर्गामध्ये जे काही सबस्टान्स आढळून येतात ते रॉ मटेरियल यूज करून माणूस जी नवीन निर्मिती करतो. फॉर एक्झाम्पल वूड. वूड हा निसर्गातून आढळणारा पदार्थ आहे. त्यापासून माणूस चेअर तयार करतो. मग चेअर हा मॅनमेड सबस्टान्सेस झाला, तर वूड हा नॅचरल सबस्टान्स झाला. Then new substances produced by processing naturally available substances are called man-made substances. Raincoat, school bag, book cover, TV set, refrigerator, thermocol, all these are the man-made substances. हे बाकीचे सुद्धा सगळे काय आहेत, man-made substances आहेत. Then from this tree diagram you can easily understand व्हॉट इज द टाईप ऑफ सबस्टान्सेस. या ट्री डायग्रामवरून आपल्याला सबस्टान्सचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील किंवा आपण लगेच समजू शकतो. लेट्स सी देन सबस्टान्सेस इन दी सराउंडिंग. देअर आर दी टू टाइप्स ऑफ सबस्टान्सेस, नॅचरल सबस्टान्सेस अँड मॅनमेड सबस्टान्सेस. मॅनमेड सबस्टान्सेस मीन्स सबस्टान्सेस मेड अप बाय मॅन. मानवाने तयार केलेले जे सबस्टान्सेस आहेत त्यांना आपण काय म्हणतो, तर मॅनमेड सबस्टान्सेस म्हणतो. नॅचरल सबस्टान्सचे परत दोन टाईप होतात, बायोटिक सबस्टान्सेस अँड अबायोटिक सबस्टान्सेस. देन बायोटिक सबस्टान्सचे परत दोन प्रकार पडतात, प्लांट ओरिजिन सबस्टान्सेस अँड दी ॲनिमल ओरिजिन सबस्टान्सेस. प्लांट ओरिजिन सबस्टान्सेस फॉर एक्झाम्पल कॉटन, and animal origin substances for example leather, jute, etc. नेक्स्ट ग्लास. तुम्हाला माहिती आहे काच कशी तयार होते. द ग्लास कॅन बी मेड अप फ्रॉम सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट. काच कशी तयार होते, तर सँड आणि कॅल्शियम कार्बोनेटच्या कॉम्बिनेशनने काच तयार होते. ज्यावेळी वायू आणि चुनखडी एकत्र घेऊन त्याला उष्णता दिली जाते त्यावेळेस त्याच्यापासून काच तयार होते. However, sand and calcium carbonate cannot be obtained again from the glass, so these changes are called irreversible changes. ज्यावेळी आपण सँड आणि कॅल्शियम कार्बोनेट एकत्र आणतो आणि त्याला उष्णता देतो त्यापासून अशा प्रकारे आपल्याला ग्लास मिळतो. पण या ग्लासपासून परत आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट किंवा सँड मिळते का, तर मिळत नाही. याचाच अर्थ काय, तर हा इरिव्हर्सिबल चेंज आहे की ज्यापासून आपल्याला पहिला पदार्थ परत मिळत नाही, त्याला आपण काय म्हणतो, तर इरिव्हर्सिबल चेंज असे म्हणतो. नेक्स्ट पॉइंट इज प्रोडक्शन्स ऑफ सबस्टान्सेस. देन व्हॉट इज दी next point, productions of substances. In this, rubber. Natural rubber is obtained from the gum or sap of tree. This sap is called latex. Rubber has peculiar odor and it is white in color. Natural rubber हा रबरचं जे झाड असतं त्याच्या सॅपपासून आपण काय करतो, तर रबर्स तयार करतो. त्याच्या लॅटेक्स जो सॅप असतो त्याला आपण लॅटेक्स बोलतो. आणि ह्या लॅटेक्समध्ये जर आपण सल्फर एकत्र केला आणि त्याला जर हीट दिली तर आपल्याला त्यापासून रबर तयार करता येतो. रबरला एक विशिष्ट असा वास असतो आणि तसाच
त्याचा जनरली कलर हा व्हाईट असतो. तर काय प्रोसेस असते याची, यू कॅन सी हिअर दी रिॲक्शन्स, दॅट इज लॅटेक्स ऑफ रबर ट्री प्लस सल्फर. हे जर आपण दोन्ही एकत्र करून त्याला हीट दिली असता आपल्याला रबर मिळतो. देन वल्कनायझेशन्स ऑफ रबर. In this process, rubber is heated with sulfur for 3 to 4 hours to give hardness to the rubber. Sulfur is mixed need. The proportions of sulfurs in the mixtures is determined by purpose for which the rubber will be used. पहा, ज्यावेळी आपण रबर ट्रीचा लॅटेक्स सल्फरमध्ये 3 ते 4 तासांपर्यंत उकळवतो त्यावेळेस त्याच्यापासून आपल्याला रबर मिळतो आणि त्या रबरचा हार्डनेस किती ठेवायचा त्याच्यावर, त्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण किती ठेवायचं याच्यावर त्याचा हार्डनेस डिपेंड असतो किंवा हार्डनेसवर त्यातील सल्फरचं प्रमाण ठरत असतं. इरेझर रबर, बॉल रबर, टॉईज ऑल हॅविंग अ व्हेरियस प्रोपोर्शन्स ऑफ सल्फर्स इन देम. वेगवेगळ्या रबरसाठी त्यांच्यामध्ये मिक्स केलेलं सल्फरचं प्रमाण हे वेगवेगळं असतं. In rubber band, the proportions of sulfur is very small. जे रबर बँड आपण बाजारामध्ये पाहतो तर त्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण अतिशय थोडंसं असतं. याचाच अर्थ काय, तर जास्त हाय लेवलचा किंवा कडक रबर, हार्ड रबर मिळवण्यासाठी आपल्याला सल्फरचं प्रमाण हे जास्त ठेवावं लागतो, तर वीक रबरसाठी सल्फरचं प्रमाण हे कमी हवं असतं. द बॉटॅनिकल नेम ऑफ रबर ट्री is Hevea brasiliensis. In India, maximum productions of rubber in Kerala. India मध्ये केरळा. Next point, paper. Paper is the substances or material formed due to intervening of the cellulose fiber in grass. गवतामध्ये असणाऱ्या सेल्युलोज फायबरचं ज्यावेळेस इंटरजॉईनिंग होतं त्यावेळेस पेपर्स तयार होतो किंवा त्यापासून आपण सेल्युलोजपासून पेपर तयार करतो. देन लेट्स सी मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर. Coniferous trees like pine are used to make paper. The bark of log of these trees is first removed and the wood is broken into the small pieces. You can see here from these coniferous trees or the trees as like coniferous सारख्या ट्रीजच्या बार्क पासून म्हणजे खोडापासून पेपर तयार केले जातात. त्यासाठी अगोदर याचे खोड कापून त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात. The mixtures of these pieces and some chemicals is kept soaking for a long time. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे आपण पीसेस तयार केलेले असतात बार्कपासून, तर ते पीसेस काही केमिकल्समध्ये सोकिंग करण्यासाठी, ॲब्झॉर्ब करण्यासाठी ठेवले जातात. नंतर त्याच्यामध्ये काही डाईज ॲड केले जातात. इट हेल्प्स टू फॉर्म पल्प. वेन द केमिकल प्रोसेस इज कम्प्लिटेड, द फायबर सबस्टन्स ऑफ वूड पल्प आर सेपरेटेड अँड सम डाईज आर ॲडेड. या पल्पमध्ये डाय ॲड केल्यानंतर त्याच्यापासून सेल्युलोज आणि फायबर्स वेगळे होतात आणि ते सेपरेट झाल्यानंतर तो जो पल्प आहे तो रोलर मशीन्स थ्रू पास केला जातो. या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल प्रेसिंग द पल्प विथ द रोलर. अशा पद्धतीने तो पल्प या रोलर मशीनमधून पास केला जातो आणि त्यापासून काय तयार होतो, पेपर तयार होतो. The pulp is then passed through the roller, dried to form a paper is finally wound on reel. आणि अशा पद्धतीने त्याचे वुंड्स तयार केले जातात, तो गुंढळला जातो आणि त्याचे रील्स आपल्याला तयार करता येतात. पेपर अँड वूड आर क्लोजली रिलेटेड टू इच अदर. कारण झाडापासूनच पेपर्स तयार केले जातात म्हणून ते काय असतात, एकदम क्लोजली रिलेटेड असतात. जेवढे आपण जास्तीत जास्त पेपर वाया घालवतो तेवढे आपण नैसर्गिक साधन संपत्तीचं जास्तीत जास्त नुकसान करत असतो. त्यामुळे पेपर आणि ट्री यांचा जवळचा संबंध असल्याने झाडे आपण
म्हणजे पेपर आपण जपून वापरले पाहिजेत. टू सेव्ह ट्रीज इट इज नेसेसरी टू यूज पेपर स्पॅरिंगली. झाडे वाचवण्यासाठी पेपरचा वापर अतिशय काटकसरीने करायला हवा. नेक्स्ट पॉइंट दॅट इज सिंथेटिक फायबर्स और थ्रेड. देअर आर टू टाइप्स ऑफ फायबर्स, नॅचरल फायबर अँड सिंथेटिक फायबर. फायबरचे दोन, फायबर म्हणजे दोरा किंवा थ्रेड्स, त्याचे दोन प्रकार पडतात. नॅचरल नैसर्गिक जो आपल्याला निसर्गातून उपलब्ध होतो तो, आणि सिंथेटिक जो मॅनमेड असतो, माणसाने तयार केलेला आहे. देन फर्स्ट नॅचरल फायबर्स और द थ्रेड्स. सिल्क इज अ नॅचरल फायबर ऑब्टेन फ्रॉम द cocoon ऑफ सिल्क. यू कॅन सी हिअर देअर ऑर्म्स. सिल्क ऑर्म्स मेक्स दी कुकून. अशा पद्धतीचा कुकून असतो, आणि तो कुकून ज्या वेळेस आपण गरम पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस त्याच्यापासून सिल्क हे सेपरेट होतं, आणि आपल्याला जवळजवळ 500 ते 1300 मीटरपर्यंतचा थ्रेड त्यापासून मिळू शकतो. फ्रॉम वन कुकून 500 मीटर्स टू 1300 मीटर्स अ थ्रेड कॅन बी ऑब्टेन. It is said that silk was the first product on a large scale in China. तर चायनामध्ये सिल्कचं उत्पादन हे सगळ्यात जास्त होतं. नेक्स्ट सिंथेटिक फायबर. नायलॉन, रेयॉन, टेरिलिन आर all the synthetic threads and many articles in our daily use are made up from them. नायलॉन, रेयॉन, टेरिलिन यांसारखे जे फायबर्स आहेत हे सिंथेटिक फायबर आहेत, ज्याला आपण मॅनमेड फायबरसुद्धा म्हणू शकतो. देन फर्स्ट नायलॉन. These threads were invented at the same time in the New York and London. Therefore, the initial NY of New York and LON from London were combined to a name of nylon. एकाच वेळी न्यूयॉर्कमध्ये आणि लंडनमध्ये याचा शोध लागल्याने NY न्यूयॉर्कचं इनिशियल घेतलेलं आहे, आणि LON हा लंडनचं इनिशियल म्हणजे सुरुवातीचे लेटर्स घेऊन नायलॉन हा वर्ड तयार झालेला आहे. थ्रेड हॅव अ शाईन अँड आर स्ट्रॉंग. याला शाईन असते, तो एकदम मजबूत असतो आणि ट्रान्सपरंट असतो, पारदर्शक असतो. अँड ऑल्सो दी वॉटर रेजिस्टन्स. तसाच तो वॉटरप्रूफ म्हणजे वॉटर रेजिस्टन्स असतो, त्याच्यावर पाणी तो ॲब्झॉर्ब करत नाही. दे आर यूज टू मॅन्युफॅक्चर क्लोथ, फिशिंग नेट, रोप एक्सेट्रा. आणि त्यामुळेच तो रोप तयार करण्यासाठी किंवा फिशिंग नेट, वेगवेगळे क्लोथ्स तयार करण्यासाठी त्याचा यूज होतो. नेक्स्ट दॅट इज दी रेयॉन. रेयॉन इज ऑल्सो दी सिंथेटिक फायबर. Cotton and wool pulp is dissolved in a chemical called sodium hydroxide to make a solutions. कॉटन आणि वूल पल्प एकत्र सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये भिजत घालून त्याच्यापासून सोल्युशन्स तयार केलं जातं. अँड थ्रेड आर ऑब्टेन फ्रॉम धिस सोल्युशन विथ द हेल्प ऑफ मशीन. इट हॅज शाईन अँड स्ट्रेंथ. दे आर सेड टू बी सिंथेटिक सिल्क. आणि याला एक प्रकारची वेगळी अशी शाईन असते, आणि त्याचे जे त्याचा जो थ्रेड आहे तो अगदी सूर्याच्या रेजप्रमाणे चकचकीत असतो, त्यामुळे त्याला रेयॉन असे म्हणतात. आणि त्याला एक स्वतःची अशी विशिष्ट शाईन असल्यामुळे त्याला सिंथेटिक सिल्क असेही म्हटलं जातं. वी कॅन सी हिअर द डिफरंट प्रोडक्ट्स विच आर मेड अप फ्रॉम दी रेयॉन्स. रेनकोट, काही थ्रेड्स किंवा वेगवेगळे प्रोडक्ट्स या रेयॉनपासून तयार केले जातात. नेक्स्ट डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन etc. The various hydrocarbons obtained from mineral oil are used to make polymer chain. A solution for such a polymer is passed through a strainer with hole. From after cooling are long and unbroken thread. वेगवेगळे जे हायड्रोकार्बन म्हणजे काय तर हायड्रोजन प्लस कार्बन, कार्बनचं आणि हायड्रोजनचं जी चेन असते किंवा त्याचं मिक्सिंग असलेली जी चेन असते, अशा मिनरल ऑइलपासून त्यांच्या पॉलिमर चेनपासून हे डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन असे विविध सिंथेटिक फायबर तयार केले जातात. तर हे सोल्युशन पॉलिमर मधलं स्ट्रेनरमधून छोट्याशा होलमधून ज्यावेळेस पास केलं जातं
आणि नंतर थंड केल्यानंतर त्याचा अनब्रोकन असा थ्रेड आपल्याला मिळतो. इट इज ऑल्सो हॅव ऑल्सो दी स्ट्रेंथ अँड शाईन. नेक्स्ट हायड्रोकार्बन्स. देन व्हॉट इज दी हायड्रोकार्बन? हायड्रोकार्बन म्हणजे काय? द सबस्टान्सेस ऑब्टेन फ्रॉम मिनरल ऑइल. मिनरल ऑइलपासून जे सबस्टान्सेस मिळतात विच हॅव द कॉम्बिनेशन्स ऑफ हायड्रोजन्स अँड कार्बन्स आर कॉल्ड द हायड्रोकार्बन. Then polymer chain. What is the polymer chain? Long continuous chain formed by small interlinked chemical unit. हायड्रोकार्बनची लांब अशी अनरिप्टेड जी चेन आपल्याला मिळते तर त्याला आपण काय म्हणतो? पॉलिमर चेन असं म्हणतो. तर हे वेगवेगळे खाली थ्रेड्स, चेअर, वेगवेगळे क्लोथ्स, डेको. नेक्स्ट पॉइंट दॅट इज ॲडव्हांटेजेस अँड शॉर्टकमिंग ऑफ सिंथेटिक फायबर. सिंथेटिक फायबरचे जसे फायदे असतात त्याचप्रमाणे त्याचे काही तोटे पण असतात. देन लेट्स सी व्हॉट इज द ॲडव्हांटेजेस ऑफ दी सिंथेटिक फायबर. सिंथेटिक फायबरचे काय फायदे आहेत पाहूयात. दिस फायबर कॅन बी मॅन्युफॅक्चर्स ऑन मास स्केल. हे फायबर आपण मोठ्या प्रमाणावर कारखान्यांमध्ये तयार करू शकतो. दे कॉस्टलेस. त्यांची किंमत कमी असते. दे आर स्ट्रॉंग अँड ड्युरेबल. ते मजबूत आणि टिकाऊ असतात. दे कॅन बी यूज फॉर अ लॉंग टाईम. ते आपण खूप दिवसापर्यंत वापरू शकतो. दे आर वॉटर रिप्लियंट. हेन्स डू नॉट रॉट ऑर गेट वेट. दे ड्राय इझिली. ते वॉटर रिप्लियंट असतात त्यामुळे ते वॉटर ॲब्सॉर्ब करून घेत नाही, लगेच सुकतात किंवा खराब लवकर होत नाहीत. नेक्स्ट सिक्स्थ वन, दे आर लाईट वेट अँड कम्फर्टेबल टू वेअर. ते वजनाने हलके असतात आणि त्यामुळं वापरायला कम्फर्टेबल होतं. ॲज दे हॅव अ शाईन दे इन्हॅन्स द ॲपिरियन्स ऑफ टू दी वेअरर. घालणाऱ्यांना ते म्हणजे त्यांना स्वतःची अशी शाईन असते त्यामुळं ते सुंदर दिसतात आणि एक वेगळा लुक घालणाऱ्यांना देतात. द क्लोथ मेड अप फ्रॉम दीज थ्रेड्स आर रिंकल फ्री अँड स्ट्रेच फ्री. तर हे या क्लोथपासून, या थ्रेडपासून जे क्लोथ्स तयार होतात तर ते स्क्रेच फ्री असतात किंवा ते लवकर चुरगाळत नाहीत, त्यांना घड्या पडत नाहीत, त्यामुळे वारंवार इस्त्रीचा प्रश्न उद्भवत नाही. तर हे काय होते? ॲडव्हांटेजेस होते. आता आपण पाहूयात व्हॉट आर दी शॉर्टकमिंग्स ऑफ दी सिंथेटिक फायबर. काय तोटे आहेत? दे आर वॉटर रिप्लियंट अँड हेन्स डू नॉट ॲब्सॉर्ब स्वेट फ्रॉम दी स्किन. ते वॉटर रिप्लियंट असल्यामुळे जो घाम येतो तो घाम तो शोषून घेत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या स्किनचे आजार होण्याची शक्यता असते. कंटिन्युअस यूज ऑफ दी क्लोथ्स मेड फ्रॉम थ्रेड्स कीप दी स्किन मॉइस्ट विच मे कॉजेस दी स्किन डिसीजेस. आणि या कपड्यांचा जर वारंवार खूप वेळ उपयोग केला तर आपली स्किन ही सतत ओली राहते आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिसीजेस होण्याचा धोका संभवतो. थर्ड वन, दी सिंथेटिक क्लोथ्स आर अनकम्फर्टेबल टू वेअर इस्पेशली इन समर. उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर हाय असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे कपडे वापरण्यासाठी अनकम्फर्टेबल असतात. द फोर्थ वन दॅट इज दी फायब्रिक कॅचेस फायर इझिली. हे जे फायबर्स असतात ते आग लवकर ओढून घेतात त्यामुळे आगीच्या शेजारी याचा वावरताना आगीचा धोका जास्त असतो. नंतर फिफ्थ वन दॅट इज इफ दे कॅच फायर द क्लोथ्स ऑलवेज स्टिक्स टू दी स्किन अँड कॉजेस सिरियस इंजुरीज. जर आपण आगीच्या जवळ जर असेल तर आग पकडल्यानंतर हे क्लोथ्स काय होतात तर आपल्या अंगाला चिकटून बसतात त्यामुळे सिरियस इंजुरी होण्याचा धोका संभवतो. These fabrics are not decomposed by microorganisms
आणि हे जे थ्रेड्स आहेत ते लवकर मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू डिकम्पोज होत नाही, त्यांचं लवकर विघटन होत नाही, त्यामुळं ते खूप दिवस निसर्गामध्ये तसेच पडून राहतात, त्यामुळं त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणावर पोल्युशनसुद्धा होतं. ऑल दीज आर दी ॲडव्हान्टेजेस अँड शॉर्टकमिंग्स ऑफ दी सिंथेटिक फायबर. त्यामुळे सिंथेटिक फायबर वापरायला जसे साधे सरळ सोपे आहेत तसेच त्याचे काही तोटे देखील आहेत, त्यामुळे त्याचा वापर योग्य आणि प्रमाणात करायला हवा. विथ धिस वी फिनिश अवर लेसन.